समजतंय? एंट्रोपी म्हणजे अशी प्रॉपर्टी जी मासवरती डिपेंड असते, त्यामुळे तिला आपण काय म्हणतो, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. समजलं? एक्सटेन्सिव्ह म्हणजे ती मासवर डिपेंड आहे. त्यानंतर ती प्रॉपर्टी काय होते, इन्क्रीज होते ऍडिशन ऑफ हीट. सपोज या ठिकाणी जी सिस्टीम आहे, त्या सिस्टीम मध्ये हीट जर ऍड केली तर ती प्रॉपर्टी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. जर हीट रिमूव्ह केलं तर त्या ठिकाणी काय होतं, जी एंट्रोपी तर ती काय होते, त्या ठिकाणी हीट जर रिमूव्ह केलं तर त्या ठिकाणी एंट्रोपी काय होते, डिक्रीज होते. समजतंय? ओके, समजलं तुम्हाला मित्रांनो एंट्रोपी काय आहे ते? त्यानंतर नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचं आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ एंट्रोपी. म्हणजे जी एंट्रोपी आहे तिच्या कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तिचे गुणधर्म काय आहेत, ते आपल्याला स्टडी करायचं आहे. तर मित्रांनो हे लक्षात ठेवा, तुम्हाला एंट्रोपीची डेफिनेशन आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक यावरती एक 4 मार्काचा तुम्हाला यावरती प्रश्न विचारू शकतात. तर कॅरेक्टरिस्टिक पहिलं एक काय असेल, एंट्रोपी काय होते, इन्क्रीज होते. कधी इन्क्रीज होते, ज्यावेळेस आपण सिस्टीम मध्ये काय करतो, हीट काय करतो, ऍड करतो. समजलं? मग ती पहिली कॅरेक्टरिस्टिक असेल एंट्रोपीची. एंट्रोपी इन्क्रीजेस व्हेन हीट इज ऍडेड और सप्लाय. हीट ऍड करतो किंवा ज्यावेळेस आपण हीट सप्लाय करतो त्यावेळेस एंट्रोपी काय होते, वाढते. आणि इथे एक महत्वाचा मुद्दा एक लक्षात ठेवा, इरेस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट वेदर टेम्परेचर चेंजेस ऑर नॉट. समजतंय? म्हणजे या ठिकाणी जर सपोज मी जर एखादी सिस्टीम कन्सिडर केली, सपोज या ठिकाणी मी ड्रॉ करतोय, तुम्हाला एक सिस्टीम कन्सिडर केली तुम्ही. हा रेड बॉक्स जो आहे ती बाउंड्री आहे, त्या बाउंड्रीच्या आतमध्ये काय असेल, सिस्टीम. आणि त्या सिस्टीमच्या बाहेर काय असेल, सराउंडिंग. आणि हा जो रेड कलरचा बॉक्स दिसतोय ती काय झाली, बाउंड्री झाली सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये. ओके, आता या ठिकाणी जर ह्या सिस्टीम मध्ये मी काय केलं, हीट काय केली, ऍड केली. ह्या सिस्टीम मध्ये काय केलं मी, हीट काय केली, ऍड केली. सोबत या ठिकाणी क्यू एवढी अमाऊंट जी काही हीट आहे ती मी काय केलं, सिस्टीम मध्ये सप्लाय केली किंवा ऍड केली. तर ह्या सिस्टीमची एंट्रोपी काय होईल, वाढेल. समजलं? समजतंय? पहिली कॅरेक्टरिस्टिक काय आहे ते? तर पहिली कॅरेक्टरिस्टिक काय आहे की सिस्टीम मध्ये जर आपण हीट ऍड केली तर त्या सिस्टीमची एंट्रोपी काय होते, इन्क्रीज होते. ही कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि अजून एक लक्षात ठेवा, त्या ठिकाणी काय सांगितलंय, इरेस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट. म्हणजे त्या ठिकाणी एखादे फॅक्ट असेल, सपोज जर टेम्परेचर आहे, या सिस्टीमचं टेम्परेचर आहे ते चेंज होईलच असं नाही. सपोज या ठिकाणी सिस्टीमचं जर टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस असेल, समजतंय? सपोज या सिस्टीमचं टेम्परेचर किती आहे, 20 डिग्री सेल्सिअस. आणि हीट ऍड केल्यानंतर त्या सिस्टीमचं टेम्परेचर वाढेल किंवा वाढणार नाही. मग टेम्परेचरचं काही हो, ते कदाचित वाढूही शकतं किंवा ते 20 राहूही शकतं. समजतंय? मग त्या टेम्परेचरचं आणि एंथॅल्पीचं एक काही संबंध नसतो. समजलं? मग टेम्परेचर वाढू किंवा कमी होऊ किंवा तेच राहू किंवा तेच राहील. समजतंय? म्हणजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ टेम्परेचर चेंज, मग टेम्परेचर चेंज होऊ किंवा नाही होऊ. समजलं? तरी सुद्धा जर आपण हीट ऍड करतोय सिस्टीम मध्ये, तर हीट ऍड केल्यामुळे काय होतं की एंट्रोपी वाढते.
समजलं? म्हणजे एंट्रोपी ही फक्त हीट ऍड होते की हीट रिमूव्ह होते त्यावरती ती डिपेंड आहे. समजतंय? जी टेम्परेचर वाढतंय किंवा टेम्परेचर कमी होतंय सिस्टीमचं यावरती ती डिपेंड नाही. समजलं? म्हणजे एंट्रोपी ही टेम्परेचरवरती डिपेंड नाही, तर ती कशावर डिपेंड असणार? हीटवरती. हीट ऍड होती की नाही होत. जर हीट ऍड होत असेल सिस्टीम मध्ये तर एंट्रोपी काय होते? वाढते. समजलं? इरिस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट वेदर टेम्परेचर चेंज ऑर नॉट. म्हणजे टेम्परेचर चेंज होऊ किंवा टेम्परेचर नाही चेंज झालं तरी चालेल, पण हीट ऍड होती ना, हे महत्वाचं आहे. हीट ऍड झाली, एंट्रोपी वाढणार. समजलं? त्यानंतर सेकंड पॉइंट, सेकंड प्रॉपर्टी काय आहे एंट्रोपीची ती आपण पाहूयात. काय सांगितलंय? वेदर टेम्परेचर चेंज ऑर नॉट द एंट्रोपी डिक्रीज. म्हणजे टेम्परेचर वाढू किंवा नाही वाढू. समजतंय का? या ठिकाणी वेदर टेम्परेचर चेंज ऑर नॉट, म्हणजे टेम्परेचर चेंज जरी झालं किंवा नाही जरी चेंज झालं तर लक्षात ठेवा एंट्रोपी काय होते? डिक्रीज होते. आणि कधी डिक्रीज होते ती? व्हेन हीट इज रिजेक्टेड. सपोज या ठिकाणी जी काही सिस्टीम आहे, या सिस्टीम आणि हा जो चौकोनी बॉक्स दिसतोय तुम्हाला रेड कलरचा, त्याच्या आतमध्ये सिस्टीम आहे आणि जो चौकोनी बॉक्स असेल त्याला आपण बाउंड्री म्हणूयात आणि त्या बाउंड्रीच्या बाहेर काय आहे? सराउंडिंग आहे. समजते? आता या ठिकाणी जर सिस्टीम मधून हीट जर बाहेर जात असेल म्हणजे रिमूव्ह होत असेल, समजतंय? या ठिकाणी पहा मी एरो दाखवलाय. तो एरो काय इंडिकेट करतो की सिस्टीम मधून हीट काय होते? बाहेर जाते. बाहेर जाते किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो? रिमूव्ह होत आहे. समजतंय? सपोज सिस्टीम मधून क्यू एवढी अमाऊंट हीट काय होते? जर बाहेर जात असेल, रिमूव्ह होत असेल, तर त्या ठिकाणी काय होईल? त्या सिस्टीमची एंट्रोपी काय होईल? ही कमी होईल. समजलं? इरिस्पेक्टिव्ह ऑफ द टेम्परेचर चेंज ऑर नॉट. टेम्परेचर चेंज होऊ किंवा नाही होऊ त्याचं आपल्याला काही घेणं नाही. फक्त महत्वाचं काय? हीट रिमूव्ह होती ना. जर हीट जर रिमूव्ह होत असेल तर ह्याचा अर्थ काय झाला की त्याची सिस्टीमची एंट्रोपी ही कमी होणार आहे. टेम्परेचर वाढू किंवा कमी होऊ किंवा तेच राहू त्याचा आपल्याला या ठिकाणी काही संबंध नसणार. समजतंय? फक्त हीट रिमूव्ह झाली याचा अर्थ एंट्रोपी डिक्रीज झाली. समजलं? मग तिथं टेम्परेचर चेंज होऊ किंवा नाही होऊ. त्यामुळे इथे म्हणलेलं आहे वेदर टेम्परेचर चेंज ऑर नॉट द एंट्रोपी डिक्रीजेस व्हेन हीट इज रिजेक्टेड. ज्यावेळेस हीट रिजेक्ट होते त्यावेळेस एंट्रोपी काय होते? डिक्रीज होते. जरी त्या ठिकाणी टेम्परेचर चेंज झालं किंवा नाही झालं तरी चालेल. फक्त त्या ठिकाणी महत्वाचा पॉईंट काय आहे? हीट ही रिजेक्ट झाली पाहिजे किंवा रिमूव्ह झाली पाहिजे, त्या सिस्टीम मधून बाहेर पडली पाहिजे. ओके, समजलं मित्रांनो? त्यानंतर तिसरी कॅरेक्टरिस्टिक आपण पाहूयात, थर्ड वन. इन ॲडिबॅटिक प्रोसेस द एंट्रोपी रिमेन्स कॉन्स्टंट. समजतंय? ॲडिबॅटिक जी प्रोसेस आहे त्या ठिकाणी एंट्रोपी काय असते? कॉन्स्टंट असते. समजलं? आता या ठिकाणी तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की ॲडिबॅटिक प्रोसेस म्हणजे काय आणि त्या प्रोसेसमध्ये एंट्रोपी का कॉन्स्टंट राहील? तर मित्रांनो तुम्हाला मी एक सिंपल सांगतो की या ठिकाणी सपोज सिस्टीम आहे, या सिस्टीमच्या बाहेर काय असेल? सराउंडिंग असेल. समजतंय? या सिस्टीमच्या आतमध्ये जर आपण हीट टाकली तर एंट्रोपी काय होते? वाढते. म्हणजे त्या सिस्टीमला हीट मिळाली तर एंट्रोपी काय होईल? वाढेल.
ओके फ्रेंड, या ठिकाणी सपोज एक सिस्टीम असेल, या ठिकाणी तुम्हाला एक चौकोनी बॉक्स दिसतोय आणि त्या सिस्टीमच्या बाहेर काय असेल, सराउंडिंग, आणि तो चौकोन जो दिसतोय त्याला आपण काय म्हणतो, बाउंड्री. समजलं? आता आपला पहिली कॅरेक्टरिस्टिक काय होती एंट्रोपीची, तर सिस्टीमच्या आतमध्ये हीट सप्लाय केली तर किंवा हीट ऍड केली तर त्या सिस्टीमची एंट्रोपी काय होते, वाढते. बरोबर. तर दुसरी कॅरेक्टरिस्टिक काय होती, तर सिस्टीम मधून जर हीट जर बाहेर पडली, सिस्टीम मधून जर हीट जर बाहेर पडली तर त्या ठिकाणी काय होईल, समजतंय? दुसरी कॅरेक्टरिस्टिक लक्ष द्या की सिस्टीम मधून जर हीट जर बाहेर पडली किंवा रिमूव्ह झाली, सिस्टीम मधली हीट जर ती बाहेर जात असेल किंवा रिमूव्ह होत असेल तर त्यावेळेस त्या सिस्टीमची एंट्रोपी काय होते, कमी होते. बरोबर. ती काय होणार, डिक्रीज होते. हे तुम्हाला समजलं दोन कॅरेक्टरिस्टिक. आता मला सांगा, जर त्या सिस्टीम मध्ये मी हीट टाकलीच नाही, ऍड केली नाही, तसंच त्या सिस्टीम मधली जी काही हीट आहे ती बाहेर सुद्धा गेली नाही, तर काय होईल, एंट्रोपी चेंज होईल का, एंट्रोपी चेंज होईल का, तर मित्रांनो होणार नाही. का? कारण की सिस्टीम मध्ये हीट ऍड झाल्यावरती इन्क्रीज होते, पण इथं सिस्टीम मध्ये हीट ऍडच होत नसेल तर एंट्रोपी इन्क्रीज होणार नाही. तसंच जर सिस्टीम मधून हीट जर बाहेरच जात नसेल, समजतंय, जर सिस्टीम मधली हीट रिमूव्ह पण होत नसेल तर त्या केसमध्ये सुद्धा एंट्रोपी ही डिक्रीज सुद्धा होणार नाही. समजलं? म्हणजे जर हीट आपण सिस्टीम मध्ये ऍड सुद्धा करत नाही, तसंच हीट आपण त्या सिस्टीम मधून बाहेर टाकत नाही, म्हणजे रिमूव्ह करत नाही, तर ह्या दोन्ही जर केसेस मी त्या सिस्टीम वरती अप्लाय केल्या, म्हणजे सिस्टीम मध्ये हीट मला ऍड सुद्धा करायची नाही आणि सिस्टीम मधली हीट मला जर रिमूव्ह सुद्धा करायची नसेल, तर त्या केसमध्ये सिस्टीमची एंट्रोपी ही इन्क्रीज सुद्धा होणार नाही आणि डिक्रीज सुद्धा होणार नाही. म्हणजे सिस्टीमची एंट्रोपी ही वाढणार पण नाही आणि ती कमी सुद्धा होणार नाही. याचाच अर्थ काय राहतो की सिस्टीमची जी एंट्रोपी होती ती एंट्रोपी तशीच राहील, म्हणजे ती चेंजेस होणार नाही. समजतंय? याचा अर्थ ती एंट्रोपी काय राहील, कॉन्स्टंट राहील. समजतंय? एंट्रोपी काय राहील, द एंट्रोपी रिमेन्स कॉन्स्टंट. समजतंय? म्हणजे या ठिकाणी जी काही सिस्टीम तुम्हाला मी दाखवतोय, समजतंय, या ठिकाणी जी काही सिस्टीम आहे या सिस्टीम मधून हीट बाहेर पण जात नाही, तसंच त्या सिस्टीम मध्ये हीट ऍड पण होत नसेल, तर त्या केसमध्ये काय होईल की सिस्टीम मध्ये हीट आतमध्ये सुद्धा येत नाही आणि सिस्टीमच्या बाहेर सुद्धा जात नाही, तर त्या केसमध्ये काय होईल की एंट्रोपी ही इन्क्रीज सुद्धा होणार नाही, तसंच ती डिक्रीज सुद्धा होणार नाही, पण ती एंट्रोपी काय राहील, सिस्टीमची कॉन्स्टंट राहील. समजतंय? सपोज जर त्या सिस्टीमची एंट्रोपी यस इज इक्वल टू जर सपोज 30 असेल, इमेजिन करा एंट्रोपी जर 30 असेल किलोजूल पर केजी केल्विन, तर जर या सिस्टीम मध्ये हीट सुद्धा ऍड केली नाही तर एंट्रोपी वाढेल का, नाही वाढणार. जर सिस्टीम मधून हीट रिमूव्ह होत नसेल तर एंट्रोपी कमी होईल का, नाही होणार. तर एंट्रोपी किती राहील, जी 30 आहे ती तेवढीच राहील, म्हणजे एंट्रोपी काय राहील, कॉन्स्टंट राहील. समजलं? आता इथे आता राहिला प्रश्न कसला की ऍडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय. समजतंय? ऍडियाबॅटिक प्रोसेस ती प्रोसेस म्हणजे कोणती प्रोसेस असते, हे एक लक्षात ठेवा की ऍडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस जी सिस्टीमच्या आतमध्ये घडत असते, पण ती घडत असताना सिस्टीम मध्ये सराउंडिंग मधून हीट सप्लाय होत नाही किंवा हीट ऍड होत नाही, तसंच सिस्टीम मधून हीट ही बाहेर जात नाही. समजलं? मग अशी जी प्रोसेस त्या सिस्टीमच्या आतमध्ये घडते की जी प्रोसेस घडत असताना सिस्टीम मध्ये हीट ऍड केली जात नाही, तसंच सिस्टीम मधली हीट ही रिमूव्ह होत नाही, अशी जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ऍडियाबॅटिक प्रोसेस म्हणतो. समजलं? मग जर ऍडियाबॅटिक प्रोसेसची डेफिनेशन जर म्हणलं तर ऍडियाबॅटिक प्रोसेस इज अ प्रोसेस which is conduct or which is occur in system during that time there is no transfer of heat between system and surrounding. समजलं? ऍडियाबॅटिक प्रोसेस ही अशी प्रोसेस आहे
की ज्या प्रोसेसमध्ये घडत असताना ती प्रोसेस घडत असताना त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर होत नाही. हीट ट्रान्सफर म्हणजे काय, सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये हीट जाणार नाही, तसंच सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये हीट येणार नाही. समजतंय? म्हणजे त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर होत नाही सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये. अशी जी प्रोसेस घडत असते त्या सिस्टीम मध्ये, तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो ॲडियाबॅटिक प्रोसेस. लक्षात ठेवा, ॲडियाबॅटिक प्रोसेस घडत असताना हीट ट्रान्सफर होत नाही. हीट ट्रान्सफर म्हणजे काय, त्या सिस्टीम मध्ये हीट ऍड सुद्धा होणार नाही, तसंच सिस्टीम मधली हीट ही रिमूव्ह सुद्धा होणार नाही. समजलं? मग अशी जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो ॲडियाबॅटिक प्रोसेस. मग अशा प्रोसेस मध्ये एंट्रोपी काय राहील, कॉन्स्टंट राहील. समजलं? थर्ड पॉइंट, इन ऑल ॲडियाबॅटिक प्रोसेस, सर्वच्या सर्व ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये एंट्रोपी काय राहते, कॉन्स्टंट राहते. समजलं? एंट्रोपी का कॉन्स्टंट असते, कारण की ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये हीट ट्रान्सफर होत नाही, मग सिस्टीम मध्ये हीट ऍड सुद्धा होणार नाही, तसंच सिस्टीम मध्ये हीट ही रिमूव्ह सुद्धा होणार नाही. ओके, त्यानंतर फोर्थ पॉइंट, एंट्रोपी इज अ प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम. आता हे एक लक्षात ठेवा, एंट्रोपी काय आहे, एक सिस्टीमची प्रॉपर्टी आहे. समजलं? अँड इट इज स्टेट फंक्शन. समजतंय? म्हणजे एंट्रोपी काय आहे, एंट्रोपी ही एक प्रॉपर्टी आहे सिस्टीमची. समजलं? जसं आपण पाहिलं, स्टेट फंक्शन आणि प्रॉपर्टीचे किंवा एक क्वांटिटीचे दोन टाईप पडतात. एक स्टेट फंक्शन असतं, दुसरं पाथ फंक्शन असतं. समजलं? दोन फंक्शन असतात, एक स्टेट फंक्शन, दुसरं पाथ फंक्शन. तर एंट्रोपी ही जर प्रॉपर्टी असेल तर सर्वच्या सर्व प्रॉपर्टी काय असतात, तुम्हाला सांगितलं तुम्ही सुरुवातीला स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन शिकवताना. सर्वच्या सर्व प्रॉपर्टी काय असतात, ह्या स्टेट फंक्शन असतात. समजलं? सर्व प्रॉपर्टी ह्या स्टेट फंक्शन आहेत. समजतंय? सर्वच्या सर्व प्रॉपर्टी काय आहेत, स्टेट फंक्शन आहे. सर्वच्या सर्व प्रॉपर्टी काय आहेत, स्टेट फंक्शन आहेत. मग या ठिकाणी जर एंट्रोपी जर प्रॉपर्टी असेल सिस्टीमची, तर त्या ठिकाणी काय होईल, तर त्या ठिकाणी एंट्रोपी जर प्रॉपर्टी असेल तर एंट्रोपी काय असेल, स्टेट फंक्शन असेल, कारण की सर्व प्रॉपर्टी काय असतात, स्टेट फंक्शन असतात. ओके, समजलं तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक ऑफ एंट्रोपी? ओके, जर कोणाला हा पार्ट जर समजला नसेल किंवा काही डाऊट्स असतील तर ते मला विचारू शकतात. त्यांनी अनम्यूट करा स्वतःला आणि ते प्रश्न विचारा. कोणाला डाऊट आहे का याबद्दल? ज्याला डाऊट आहे ते अनम्यूट करा आणि ते डाऊट विचारू शकतात अनम्यूट करून, नाही का, स्वतःला. ओके, कोणाला डाऊट नाहीये, आपण नेक्स्ट पार्ट स्टार्ट करूया. ओके, तुम्ही ह्या प्रॉपर्टी लिहून घ्या, हे पॉइंट्स, त्याचे कॅरेक्टरिस्टिक ऑफ एंट्रोपी.
हे पॉइंट्स तुम्ही लिहून घ्या एक शॉर्टकट मध्ये, आणि तुम्हाला जर कॅरेक्टरिस्टिक विचारलं एंट्रोपीच्या तर तुम्ही हे सर्व पॉइंट्स लिहू शकता. ओके, नेक्स्ट आपण स्टार्ट करूयात. द नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचं आहे लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स. जे काही थर्मोडायनॅमिक्स आपल्याला स्टडी करायचं आहे, फंडामेंटल ऑफ थर्मोडायनॅमिक्स, पहिला युनिट आहे आपला. समजलं? फर्स्ट युनिट काय आपला? चॅप्टर 1 फंडामेंटल ऑफ थर्मोडायनॅमिक्स, 8 मार्कला येतो. तर ह्या युनिट्समध्ये जे काही थर्मोडायनॅमिक्स आहे त्या थर्मोडायनॅमिक्सचे आपल्याला काय स्टडी करायचं आहे? फंडामेंटल्स. तसंच त्या फंडामेंटल्समध्ये आपल्याला थर्मोडायनॅमिक्सचे जे काही लॉज आहेत ते लॉज आपल्याला स्टडी करायचं आहे. तर यामध्ये पहिला लॉज आपल्याला स्टडी करायचा आहे झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. काय स्टडी करायचं आहे? झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. यावरती सुद्धा तुम्हाला 2 मार्काला किंवा 4 मार्काला प्रश्न विचारतात. तर मित्रांनो कन्सिडर करा, या ठिकाणी सपोज ए बॉडी आहे, मस्त. या ठिकाणी ए बॉडी आहे, त्याला पहा मी बॉक्स केलाय. ती ए बॉडी काय आहे? एक खूप गरम आहे, ती एक हॉटर आहे, हॉट बॉडी आहे. हॉट म्हणजे काय? गरम. समजतंय? सोबत या ठिकाणी ए जर गरम बॉडी असेल, हॉट बॉडी असेल, तर त्या ठिकाणी पहा, या ठिकाणी वरतीच थर्मोमीटर दिसतंय तुम्हाला. दिसतंय? मी चौकोनी बॉक्स केलाय, तुम्हाला दिसतंय? तर हा थर्मोमीटर जर मी त्या बॉडीच्या जवळ नेला तर त्या थर्मोमीटर मध्ये तुम्हाला या ठिकाणी पारा दिसतोय वरती गेलेला, नाही का? इथे दिसतंय का? या ठिकाणी पहा पारा दिसतोय, थर्मोमीटर मध्ये वरती गेलेला आहे खूपच. त्याचा अर्थ ते काय दाखवतोय? ती बॉडी गरम आहे, त्यामुळे त्याचं टेम्परेचर काय जास्त दाखवतो थर्मोमीटर. समजतंय? आता या ठिकाणी आपण दुसरी बॉडी कन्सिडर करू, बॉडी बी, त्याच्या शेजारचीच. समजतंय? दुसरी बॉडी कन्सिडर करा, बॉडी बी. आता ती जी बॉडी आहे बी, ती एक कोल्ड बॉडी आहे. कोल्ड म्हणजे काय? थंड. समजलं? कोल्ड, कोल्ड म्हणजे काय? थंड. समजलं? एक बी बॉडी जी काय आहे? थंड बॉडी आहे, एक गार आहे ती बॉडी. म्हणजे तिचं तापमान काय असेल? कमी असेल. तिचं तापमान म्हणजे टेम्परेचर, टेम्परेचर काय असेल तिचं? कमी असेल. समजलं? बॉडी ए काय होती? हॉट बॉडी होती, तिचं तापमान हे खूप जास्त आहे आणि ते थर्मोमीटरनी दाखवलं. तर या ठिकाणी आपण अजून एक बॉडी कन्सिडर केली, बॉडी बी. तर ती जी काही बी बॉडी आहे, तर ती बॉडी काय आहे? थोडीशी थंड आहे किंवा ती कोल्ड बॉडी आहे, तिचं टेम्परेचर हे कमी असणार आहे, आणि जे की या ठिकाणी थर्मोमीटरनी दाखवलेलं आहे. दिसतंय? मग त्या ठिकाणी पारा हा जास्त वरती जाणार नाही. जो काही थर्मोमीटर आहे त्याच्या आतमधला जो काही पारा दिसतोय तुम्हाला लाल कलरचा, तो जास्त वरती जाईल का? जाणार नाही. का? कारण की ती बॉडी काय आहे? थंड आहे. आता कन्सिडर करा की मी ही ए बॉडी आणि बी बॉडी जर एकमेकांच्या जवळ आणली, एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणली, तर त्या ठिकाणी काय होईल? सांगा बरं. जर मी ए बॉडी बी बॉडीच्या
कॉन्टॅक्ट मध्ये आणली तर तुम्हाला फिगर दिसते पुढची नेक्स्ट फिगर. समजतंय या ठिकाणी ए बॉडी आणि बी बॉडी या ठिकाणी पहा मी चौकोनी बॉक्स करतोय की त्या चौकोनी बॉक्स मध्ये मी काय केलं की ए बॉडी आणि बी बॉडी एकमेकांच्या जवळ आणली आणि एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्या आल्या. दोन्ही बॉडी कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे काय होतं की ए बॉडी तर गरम आहे, बी बॉडी तर थंड आहे. म्हणजे काय होईल या ठिकाणी जो काही टेम्परेचर डिफरन्स आहे त्या टेम्परेचर डिफरन्समुळे काय होईल त्या ठिकाणी हीट एनर्जीचा फ्लो होईल. समजतंय. म्हणजेच काय होतं की या ठिकाणी ए बॉडी जर गरम आहे ती गरम असल्यामुळे त्यामधली हीट कुठं जाईल बी बॉडी मध्ये जाईल. इमेजिन होत आहे. या ठिकाणी जी काही ए बॉडी आहे त्या ए बॉडी मधून हीट कुठं जाईल बी बॉडी मध्ये जाईल आणि बी बॉडी सुद्धा काय होईल गरम गरम होत जाईल. समजतंय. उष्णता कशी जाणार आहे हॉटर बॉडीकडून कोल्ड बॉडीकडे उष्णता जाणार आहे. म्हणजे ए बॉडीकडून कुठे जाईल ते उष्णता हीट कुठे जाईल बी बॉडीकडे जाईल. स्टुडंट मी तुम्हाला परत एक नवीन लिंक सेंड करतो तुम्हाला लगेचच. तर तुम्ही त्या लिंकला क्लिक करून तुम्ही लगेच परत एकदा आपलं दुसरं लेक्चर हे थर्मलचंच असेल लगेच थर्मल लेक्चरला परत एकदा जॉईन करा नाही का. मी तुम्हाला लगेच लिंक सेंड करतो आता. सर्वांनी जॉईन करा लगेच त्याला.